नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपल्याकडे ज्योतिष भास्कर श्री सचिन कोकणे आलेले आहेत. हे स्वामींचे कट्टर सेवेकरी आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना आलेले अनुभव त्यांच्या मुखातून आज आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार गुरुजी, कसे आहात? नमस्कार, एकदम बेस्ट आहे. धन्यवाद दिवस पहिले मी मनापासून आभार मानतो, कारण तू आज मला तुझ्या प्रॉडक्टमध्ये बोलवलं आणि ब्रह्मांड नायक स्वामींबद्दल काय बोलावं आज मला तुझं माझं खूप भाग्य आहे की त्यांच्याबद्दल मी आज तुला गोष्टी सांगणार. स्वामींबद्दल आपण काय हां, स्वामींबद्दल सांगायचं झालं तर महाराज हे दत्त महाराजांचे अवतार आहेत पहिल्यात, आणि महाराजांना दिगंबर म्हणून म्हटलेलं आहे. आणि त्यांचं एक अजंत बहुरूप आहे, त्यांचा एक हात लांब आहे. पण आपण जर पाहिलं स्वामी महाराजांचा अवतार आहे एक पंजाबच्या शेरीखेडा गावामध्ये महाराजांनी 7-8 वर्षाची बालकमूर्ती म्हणून त्यांनी धरणी दिवंगून जन्म घेतला होता. आणि 8 वर्षाची मूर्ती लोकांना सांगते की तोच मुलीच्या पाठीशी आहे असं म्हटल्यानंतर काही लोकांना त्याचं आश्चर्य वाटायचं त्या पंजाबमध्ये. आणि हा इतकासा मुलगा आहे आणि हा सगळ्यांना म्हणतोय मी तुझ्या पाठीशी आहे. काहीतरी विचित्र असं त्यावेळेस व्हायचं. आणि त्यावेळेस महाराजांनी पण त्यांचे अनुभव चमत्कार ज्यांची श्रद्धा त्यांच्यावरती होती त्यांना स्वामींनी अनुभव दिलेला आहे. आणि त्यावेळेस महाराजांनी विजयसिंग नावाच्या भक्तसोबत मोठ्या पण खेळलेले आहेत. म्हणजे महाराजांनी लहान लेकरं जशी काही कृती करायची सर्व प्रकारचे कृती स्वामींनी त्यावेळेस केलेले होते. मग काही काळानंतर स्वामींनी तो अवतार समाप्ती करून परत दत्त महाराजांचा अवतार होता श्रीकास्तेवरला त्यांचं जन्म झालेला आहे पिठापुरममध्ये. तातेघाटापुरम हे गाव आहे, तिथं स्वामींनी त्यांनी कार्य केलं. नंतर महाराष्ट्रामध्ये नाडकारंजा या ठिकाणी स्वामींनी परत अवतार घेतला. त्यांचं नाव त्यांना होतं नरसिंह, म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. त्यावेळेस स्वामींनी लोकांना सेवेमध्ये आणलं आणि स्वामी त्यांचं त्यांना कार्य केलं. म्हणून त्यांनी असं त्यावेळेस त्यांनी कार्य करत गेले. आणि कडई वनामध्ये महाराजांनी असं गुप्तपणे नाटक केलं नरसिंह सरस्वती महाराजांच्या काळामध्ये. आणि मग परत स्वामींनी एक अजनबाहू असं उंच असा हात लांब असलेला आणि एक स्वामींनी वरुळाच्या याच्यातून एक लाकूड कोड्या जंगलामध्ये गेला होता. आणि त्यांनी झाड तोडताना त्याची कुल्हाड एका वारुळावर पडली होती. आणि त्या वारुळातून अजनभाऊ दिगंबर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. आणि तिथून पण स्वामींनी अक्कलकोटला येऊन महाराजांचं कार्य त्यांनी केलं. आणि असं करत करत महाराजांनी पूर्ण देशभ्रमंती केली. आणि नंतर मग शेवटी महाराज शेवटी अक्कलकोटला. लहानपणापासून अक्कलकोटला जायचं? अक्कलकोट नाही, मी लहानपणी केंद्रात गेलेलो आहे. म्हणजे दिंडोरीपणेच मार्गात मी सेवेकरी आहे. दिंडोरी आणि अक्कलकोट यामध्ये काय फरक आहे? फरक असं काही नाही आहे. स्वामी महाराज ते एकच आहे. माझं जे जसं लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे की मी आमच्या घराजवळ ते स्वामीचे खूप केंद्र होतं. आणि वयाच्या 8व्या वर्षापासून मला माझ्या वडिलांनी स्वामींच्या केंद्रात गेलं. तिथं गेल्यानंतर असं मला आठवत आलं की मी जालन्याचा आहे हो. तिथं एक राहिल्यानगरीमध्ये एक छोटं छोटं गावात आणि अक्कलकोट असं आणि दिंडोरीमध्ये असं काही फरक नाही आहे. सांगायचं म्हटलं ना तर अक्कलकोट हे स्वामींचे निवासस्थान आहे. आणि दिंडोरीमध्ये स्वामी महाराज जगाचं कल्याणाचं काम करतात. सध्या त्यांचं ऑफिस हे दिंडोरीला आहे आणि महाराजांचे निवासस्थान हे अक्कलकोटला आहे. असं आम्ही प्रगत सांगत असतो. असं तेवढा काही फरक नाही. म्हणजे लहानपणापासून ते अनुभव? हां, अनुभव मी आठवतो लहानपणी एकदा मी केंद्रात गेलो होतो. तपासताना असं मला नेहमी वाटायचं नंतर तो असा ती त्यांचं खरंच वाक्य विनंती पाठीशी आहे. ज्यावेळेस मी त्याचं वाक्य असं ऐकलं किंवा असं पाहिलं ना तसं एक अंगाला शहाणा यायचा की असं खूप मोठं त्या वाक्यामध्ये खूप मोठं असं पॉवर आपला एकदम चांगला फील होतो. आपल्याला असं एकदम स्ट्रॉंग वाटतं आपल्याला की चला कोणीतरी आहे आपल्या पाठीशी. आणि त्यावेळेस मग मी
शाळेत गेल्यानंतर मग मी स्वामी सगळे सांगायचं माझ्या मित्रांना की स्वामी समर्थ महाराज आहे, त्यांच्या खाली बातमी आहे की बिरंग तुमच्या पाठीशी आहे. आणि असं म्हटल्यानंतर मला बाकीचे पण असे यायचे की काही म्हणतो का स्वामींचं असं वगैरे तसं. तर शाळेमध्ये मला माझ्या शिक्षकांनी सुद्धा मग अक्षरशः माझं नाव ती विसरून द्यायची, ती मला स्वामींचं भक्त म्हणून किंवा स्वामी समर्थ म्हणून पण असं आवाज द्यायची. म्हणजे माझं नाव त्यांनी मला तर घेतलंच शाळेमध्ये, घेतलंच नाही. श्री स्वामी समर्थ महाराज आहे, स्वामी समर्थ असं मला काही म्हणायचे. असं आम्ही मग आमच्या कॉलनीतले 4-5 मुलं आम्ही स्पर्धाच्या आरती केंद्रात जायचो. तिथे गेलं की आम्ही हरणाची सेवा करते, हरणाची सेवा करायचो. मग एक सर यायचो रविवारी, त्यामुळे तिथं बाळसंस्काराचं ते आम्हाला ती सवय करून घ्यायची. काही स्तोत्र म्हणून आम्हाला ते शिकवायचो. आणि असं करत 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 मी स्वामींच्या साहित्या समोर होत गेलो. अनुभव येत गेले. आई एकदा असं आजारी पडली होती, त्यावेळेस स्वामींना विनंती केली होती की आईला बरं करा. अक्षरशः स्वामींचं असं एक अगरबत्ती लावून मी फक्त जप केला. आणि आश्चर्य म्हणजे आईला असं खूप बरं वाटत होतं. त्या माझी श्रद्धा अशी चांगली स्वामींबद्दल अशी घडत गेली. आणि दिवसेंदिवस मग मी लहानाचा मोठा होत गेलो. आणि आठव्या मी 85 केंद्रामध्ये असं मी स्वामींची सेवा करायचो. स्वामींची उपासना कशी करावी? खूप छान प्रश्न विचारला. स्वामींची उपासना कशी करावी? तर स्वामींची उपासना करताना त्याला आपण एक सेवा असं म्हणतो. 11 माळींचा जप श्री स्वामी समर्थ मंत्राचा करत असतो. त्यानंतर स्वामींची एक पोथी आहे सध्याची, ती अध्यायामध्ये त्या पोथीमध्ये 21 अध्याय आहे. आपल्या रोज क्रमशः रोज 3 अध्याय आपल्या वाचनामध्ये असावे रोज डेली. आणि त्याचं पारायण संपतच त्यांचं पारायण संपून जात असतं. त्यामध्ये संध्याकाळी आपण फक्त सुरू करावं. त्यानंतर हा प्रमाणे आपण सकाळीच करून घ्यावं, म्हणजे ही सेवा करून आपण बाहेर पडावं. स्वामींच्या नामस्मरणाचे महत्व काय आहे? स्वामींचं नामस्मरण हे आपल्याला चालता करता येईल. जसं की आपण आपलं कामात आहे, आपण वॉकिंग करतोय, चालते रस्त्याने, ऑफिसमध्ये आहे, स्वयंपाक करतोय, स्वयंपाक करतो, त्यावेळेस आपण स्वामींचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ हे आपण केलं पाहिजे. आपण ड्रायव्हिंग करतोय तर आपण त्यावेळेस श्री स्वामी समर्थ हा जप आपल्या कंठस्थ असला पाहिजे. मनातून आपला जप पण केला पाहिजे, म्हणजे परावाण्यात किंवा मध्यमवाण्यात. त्याचे हे का होतं की आपण ज्यावेळेस स्वामींचं नामस्मरण करत गेलं तर आपल्याला जे काही समजा शक्ती आहे, एनर्जी आहे, ते आपल्या अंगावरती बूस्ट होत असते. आणि आपल्याला त्याची एनर्जी आपल्या येत असते आणि आपलं मूड हा फ्रेश होत असतो. आणि कदाचित ते संकट असतील रस्त्यामध्ये म्हणा, घरातले म्हणा, संकट आपल्याला नेहमी येत असतात. ते त्याच्यातनं आपण सहजतेने आपण तारून त्याच्यात आपण निघत असतो बाहेर. आजही भक्तांना स्वामींचे अनुभव कसे येतात? स्वामीवर ते श्रद्धा आणि विश्वास आपण जर अर्पण केलं तर महाराजांच्या मूर्ती आणि पदोपदी. तुम्ही माझ्याकडे एक व्यक्ती आहे, ताई आहे, की त्यांना जेव्हा बसता येत नाही, की पारायण काही करत नाही, ते फक्त स्वामींचं जप करतात. ते जप त्यांचा रोजचा म्हटलं तर 100 बाळी जप त्या करतात एका वेळेला. तसं पाहिलं तर 100 बाळी जप करायला 3 तास लागतात. 50 माळी जप एका घंट्यामध्ये होतो. त्यांना बसता येत नाही, मग ते कंटिन्यू जप करतात. ते आम्हाला त्या नेहमी सांगायचं की मला वाचता येत नाही, तर मी स्वामींचं जपच करते. आणि एक दिवस त्यांच्या घरी खूप त्यांना संकट आलं. संकट आल्यानंतर त्यांनी ते बसल्या जाऊन स्वामींजवळ घरापासून बसल्यानंतर मग त्यांनी स्वामींना ते बोलल्यात. स्वामींचे आपण कसं आपण गप्पा मारतो तसं स्वामी ते गप्पा मारायच्या. आणि डोळ्यातून त्याचे पाणी पण घ्यायचं, तर त्याचे रडायचं नेहमी. त्यांना ते संकट आले की सोडून द्यायच्या, रडायचे आणि रडायच्या. महाराज दिगंबर आहे आणि अवधूत आपण त्यांना असं म्हणतो. एकदम भक्तांनी असा आवाज दिला की ते लगेच धावून येतात. त्या ताई मला सांगायच्या की मी स्वामींना असं जर बोलले तर महाराज मला अनुभव लगेच देतात आणि माझं काम सुद्धा महाराज करतात. पण मी स्वामींना कधी बोलतो ज्यावेळेस मला संकट आलं आणि संकट ज्यावेळेस मला मोठं आलं त्यावेळेस मी स्वामींना सांगायचं की मला फक्त याच्यातून तुम्ही तारून घ्या. संकटात कधी तर असं म्हणत नव्हतं स्वामींना,
तर हे संकट जे आलेलं आहे माझ्या धर्मानुसार, तर मला हे संकट सहन करण्याची जी ताकद, अक्षरशः संकटामध्ये मुक्त व्हायचे हसू लागायचे. हे जिवंत अनुभव मला आमच्या जवळचे सेवेकरी आहेत काही त्यांनी मला सांगितलेलं आहे की महाराजांचे अनुभव हे पदे येत असतात. स्वतःला मला अनुभव असा आलेला आहे की आम्ही स्वामींचं ग्राम अभियान करायचं. ग्राम अभियान म्हणजे एखाद्या खेड्यात जाऊन तिथे लोकांना स्वामींबद्दल सांगायचं, स्वामींची सेवा त्यांना करायला लावायची. असं आम्ही गुरुपौर्णिमा दिवस होता आणि मी तेव्हा 12वीला होतो. दोघं जण होतो आम्ही. मी मागं बसलो होतो गाडीवरती, समोर एक सेलिंग होती. आम्हाला तिथं 10:30च्या टायमात तिथे आम्हाला पोचायचं होतं, पण काही कारणास्तव आम्ही उशीर निघलो जालन्यावरती. तर समोरून खूप मोठा स्पीडला ट्रक लागला होता आणि तो रोड छोटा होता, रस्ता छोटा होता आणि आमची गाडी अशी खूप वाचली. असं म्हणता येईल की साक्षात स्वामींनी आम्हाला असं रोडच्या खाली आणलं आणि परत वरती आणलं. म्हणजे ते इतका सक्षम होता की आम्हाला तो सुधारलाच नाही त्या टायमाला. रोड छोटा होता आणि आम्ही असं रोडच्या खाली येऊन परत एकदम क्विकली वरती आलो. म्हणजे हा खूप मोठा अनुभव आम्हाला तेव्हा आलेला आहे. आणि त्यावेळेस मला समजलं की आपण सामने सांगतो, महाराज तुम्ही आमच्या सोबत चला, आम्हाला गावात जायचं, आम्हाला घरी जायचं, आम्हाला कामाला जायचं, शेतात जायचं. तुम्ही महाराज अनुभूती घेऊ शकता की स्वामी भक्त आहे, त्यांना आम्ही सांगते की प्रत्येक वेळेस घरातून बाहेर पडताना काही बी काम तुम्ही करताना स्वामींना सोबत घेऊन जा. तुमच्या ऑफिसला घेऊन जा, तुमच्या कामात घेऊन जा, शेतामध्ये घेऊन जा. कसं होतं, आपण स्वामींना जर सांगितलं की महाराज तुम्ही माझ्यासोबत चला, तर अक्षरशः महाराज आपल्यासोबत असतं. ज्ञानात तुम्हाला स्वतःला आणत सांगितलं. सांगता सांगितलं अनुभवाची एखादी सत्य घटना. सत्य घटना म्हणजे खूप सुंदर आहे. आम्ही आमच्या घराजवळ केंद्र आहे. आम्ही त्या केंद्राला पहिले बांधकाम करत असताना गेट मारतो आणि मी माझ्यासोबत 5-6 आमचे लहान असे सेलिब्रिटी होते, मुलं होते. आम्ही झोपायला केंद्रात जायचो संध्याकाळी. त्याच्यासोबत एक मुलगा होता गौरव नावाचा. एक दिवस त्याच्या घरी भांडण झालं संध्याकाळी. आम्ही सगळे मिळून त्याच्या घरी त्याला गेलो, त्याला आपल्या केंद्रात झोपायला द्यायचं. आम्ही आलो, त्याच्या पप्पाचे भांडण झाले घरी. मग तो रागाच निघाला, तिने काही जेवण नव्हतं केलं. मग आम्ही सगळे डबा वगैरे आणायचो केंद्रामध्ये जेवण करायचं. तर ते जेवण करत नव्हतं. त्याला आम्ही म्हटलो की जेवण करून घे. ते मग नाही म्हणत त्याला जेवण करायचं. मी म्हणलं ते पप्पाने जेवण केलं असं म्हणाल. हे म्हणे मला तेव्हा घरचा फोन येईन ना, म्हणजे का तू जेवण कर. तर मी बोललो एक काम करू म्हणा, स्वामींचं जवळ जा आणि स्वामींना सांग की महाराज घरचा फोन येऊन द्या, जेवण केलं म्हणून. त्यांनी स्वामींना मुजरा करावा आणि तितक्याच माझ्या फोनची रिंग वाजली. जायचा मला फोन आला. त्याला मीच म्हटलं मी जायचं फोन आलं नाही. मग तो बोलला, तो बोलला. पप्पा त्याला बोलले की बेटा म्हणे मी जेवण केलं म्हणे, तुम्ही जेवण करून घे. म्हणजे ही अक्षरशः आम्हाला काटायणारी ही अनुभूती आहे. ते स्वामींना मुजरा करावा आणि इथून माझा मोबाईलचा रिंग वाजावी, त्याच्या घरचाच फोन यावा, ते म्हणावा की तुम्ही जेवण करून की जेवण करून घे. ही एक माझ्या लाईफ मधली सत्य घटना आहे. तणावग्रस्त व्यक्तीने स्वामींचे कोणते अनुभव घ्यावे? तणावग्रस्त व्यक्ती बघा, तुम्ही ज्योतिष आपल्या कुंडलीमध्ये जर पाहिलं, आठवड्यातले 4 दिवस व्यक्ती हा तणावग्रस्त असतो आणि 4 दिवस तणाव असतो. तणाव हा प्रत्येक गोष्टीचा असतो. पैशाचा असतो, संततीचा असतो, मुलाबाळांचा असतो, शिक्षणाचा असतो, पैशाचा असतो. खूप काही तणाव असतो. तणाव येतात आणि ते तसंच वापस निघून जातो. तणाव हा आपल्याकडे घ्यायचा नसतो, हा तो येतो आणि निघून जातो. तणाव आला ना की सरळ समजून सांगायचं, महाराज मला आज तणाव आलेला, तुम्ही सरळ श्री स्वामी समर्थ या जपाचा तुम्ही
जप घ्या ॲडमिटचा. आणि तणाव आला की त्याला येऊ द्या. ते आत येतो आणि जातो, आत येतो जातो. आपण फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपण हे जप करायचं. तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही जर तणावग्रस्त असताना फक्त श्री स्वामी समर्थ हा जप जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला हसू येईल. तुमचं मूड फ्रेश होईल, तुम्हाला चांगलं वाटेल, तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. तुम्हाला जर हा अनुभव आला तुम्ही आम्हाला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ मंत्राचे महत्व काय आहे? आपण ज्यावेळेस संकटग्रस्त असाल त्यावेळेस तारक मंत्राचा आपण जप करा. 1 वेळेस करा, 3 वेळेस करा, 11 वेळेस करा. आपली अनुभूती आहे. कारण ज्या श्रद्धेने आपण स्वामींना बोलतो आणि स्वामींना सांगितलं संकट तर महाराज नक्कीच आपल्याला त्याच्याबद्दल अनुभवतो. तारक नाही तारक तर मला जर सांगतो. नित्यसेवा आणि पारायण काय? नित्यसेवा म्हणजे आपण मगाशी बोलतो उपासना नित्यसेवा. 11 बाईचा जप नंतर जसं आपण नाश्ता करतो हा पिरियड्स पाहिजे असते तशी आपल्या शरीराला एक आध्यात्मिक ऊर्जा पाहिजे असते चार्जिंगसाठी. नित्यसेवा आहे 11 बाईचा जप नंतर. आणि पारायण म्हणजे आपण महिन्यात एक पारायण करू शकतो. घरातला औरंग क्लीन करण्यासाठी, ऊर्जा निर्माण करण्यासाठी, संकट दूर करण्यासाठी आपण पारायण करत. स्वामींचं पारायण आहे, गुरुलीलावर एक मोठा ग्रंथ आहे त्या वाचू शकतो, किंवा गुरुचरित्र पारायण आहे आपण घरामध्ये करावं. त्यांनी काय होतं घरामध्ये एक चांगली ऊर्जा तयार होते आणि घरातलं सर्वांचं मन एकजूट होतं आणि एक फिरायची घरामध्ये तयार झाल्यामुळे वातावरण सात्विक घरामध्ये तयार होतं. श्री स्वामी समर्थाबद्दल एक प्रेरणादायक संदेश म्हणलं तर एकच संदेश आहे. स्वामी काय सांगतात, घेऊ नकोस किमतीच्या पाठीशी. तुम्ही ज्यावेळेस संकटग्रस्त असाल त्यावेळेस स्वामींचा फोटो पाहा आणि पाहिल्यानंतर खालचं वाक्य वाचा, घेऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश खूप मोठा आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही फक्त स्वामींना शरण जा आणि त्यांना सांगा की महाराज मी आता खूप संकटग्रस्त आहे, मला तुम्ही सामावून घ्या. हा संदेश तुम्ही घेऊ नकोस तुमच्या पाठीशी आहे हे वाचा, फोटो मागचा खालचा आणि स्वामींचा सुरू करा. तुम्हाला 100% महाराजांच्या मदत येईल. नवीन स्वामी भक्तांना तुम्ही काय संदेश द्या? नवीन जर असाल आपण सगळ्यात पहिले स्वामींना घाबरायचं. काही लोक स्वामींना घाबरतात, म्हणतात की महाराज कळत नाही, त्यांची सेवा करत आहे, त्यांची वृत्ती करतात, अभिषेक करतात, त्यांना सोहळं आहे ओळख आहे. असं काही नाही. स्वामींना काही सोहळं नाही. जनरली आपण स्वामींना जसं आपण इतर देवाची उपासना करतो त्याप्रमाणे स्वामींची सेवा करावी आणि सरळ सरळ स्वामींचं नामस्मरण करावं. त्यांना गुरु मानावं, कारण महाराज हे गुरु आहेत. त्यांना गुरु मानावं आणि त्याची उपासना चालू करावी. कुठल्याही प्रकारचा इतर काही असं मतभेद नाही किंवा सोहळं नाही, काही नाही. आपण सगळे त्यांच्या जवळच्या केंद्रात जावं, तर आपण स्वामींना शरण जावं, त्यांना मुजरा करावा. 3 असं आपण स्वामींना मुजरा करत असतो, कारण ते महाराज असं हे 3 बोट असतात ना आपल्या असं आपण अंगठा आणि इतर आपण लावावी. 3 वेळेस असं आपण तिथं करावं, त्या घसणी करावी आणि स्वामींनी सांगावं तुमच्यासोबत मी सर्वांनी आलेलो आहे, तुमच्यासोबत मला सामावून घ्या आणि तुमची जी सेवा आहे मी आता करून घ्या. धन्यवाद गुरुजी, तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. श्री स्वामी. श्री स्वामी.